त्यावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे उपस्थित माझ्या बंधू भगिनी आणि आपतेष्टांनो, वेळेअभावी मी जास्त काही बोलणार नाही। या ठिकाणी हेच सांगू इच्छितो सर्वप्रथम की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या सर्वसाधारण युवकाला आज गावातील स्टेजवर थांबून बोलण्याची संधी मिळत आहे, हीच खऱ्या अर्थाने वंचितांचा विजय आहे। या ठिकाणी हेच सांगेन की जाऊन सांगा त्या प्रस्थापितांना आता न्याय मिळणार आहे वंचितांना। गेली 15 वर्ष झालं लातूरचे राजकुमार त्यांचा वाडा सोडून कधीही घराच्या बाहेर येत नव्हते। लातूरच्या राजकुमाराला त्यांचा वाडा सोडून मांगवाडा आणि बोधवाडा बघण्याची वेळ आणली विनोद भाऊ तुम्ही या ठिकाणी, तिथंच आपला विजय झालेला आहे। मी तुम्हाला सगळ्यांना हेच आवाहन करू इच्छितो या ठिकाणी की गेल्या 15 वर्षामध्ये ज्यांची सत्ता आहे लातूरमध्ये, त्यांचे कारखाने आहेत लातूरच्या आजूबाजूला, त्यांच्या संस्था आहेत लातूरच्या आजूबाजूला, त्या संस्थेमध्ये त्या कारखान्यामध्ये तुमच्या आमच्यापैकी किती युवकांना नोकऱ्या भेटल्यात। आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पोरांना हाताला काम भेटावं, तुम्हाला बरोबरीची संधी भेटावी, तुम्हाला न्याय भेटावा, तर माझं सर्वांना आवाहन आहे की येत्या 20 तारखेला गॅस चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विनोद भाऊंना विजयी करायचे। मी आता ह्या ठिकाणी शेवटी थांबतोय। शेवटी जाताना एवढंच सांगेन की आप राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो दमदार होगा, जो हकदार होगा। विनोद भाऊ दमदार होगा। जय हिंद, जय भीम।